पुणेकरांनो, श्वास गुदमरतोय. पुण्यात फिरता तर तुम्ही ओढताय 8 सिगारेट. पुणेकरांच्या फुफ्फुसात सिगारेटचा धूर. पुणेकरांनो, तुम्ही जरी सिगारेट ओढत नसाल तरी तुमची फुफ्फुसं दिवसाला 8 सिगारेटचा धूर पचवतायत. होय, बरोबर ऐकताय, 8 सिगारेटचा धूर प्रत्येक दिवसाला. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांमधील वायू प्रदूषणानं धोक्याची पातळी ओलांडली आहे. शहरातील 10 पैकी 4 नागरिक श्वसनाच्या विकारानं त्रस्त आहेत. त्यामुळे आता घराघरातील हवा ही विषारी बनली आहे. RMC प्लांटमुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये धुळीचं साम्राज्य आहे. जुनी आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांमुळे प्रदूषणात वाढ झाली आहे. रस्त्यावरील धुळीमुळेही प्रदूषण वाढले. कचरा, टायर, लाकडं जाळल्यामुळे वायू प्रदूषण होतंय. दरम्यान पुण्यातील एकूण मृत्यूंपैकी साधारणपणे 15 ते 18% मृत्यू हे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे हवा प्रदूषण आणि श्वसन विकाराशी संबंधित आहेत. दिल्लीत प्रदूषणामुळे वर्षाला 12 ते 15 हजार मृत्यू होतात, तर पुण्यात 3.5 ते 4.5 हजार वार्षिक मृत्यू प्रदूषणामुळे होतात. अहमदाबादमध्ये 2,500 ते 3,000 मृत्यू प्रदूषणामुळे होत आहेत. दुसरीकडे पुण्यातील वायू प्रदूषणामुळे 8 सिगारेट इतका धूर नागरिकांच्या फुफ्फुसात कसा जातोय, ऐका. फुफ्फुसाच्या केसेस येतात ना, ह्या ज्या एअर पोल्युशनमुळं जे अफेक्ट झालेले, काही त्यामध्ये स्मोकर पण असतात, काही नॉन स्मोकर पण आहेत, रस्त्यावरून जाणारे, चालत जाणारे पण लोक आहेत. तर ह्या दूषित हवेमुळं सगळ्यांच्या फुफ्फुसामध्ये ही दूषित हवा जाते. ते जे लहान पार्टिकल्स ते खालपर्यंत पोचतात फुफ्फुसामध्ये आणि निश्चितच ते फुफ्फुसाचं आरोग्य खराब करू शकतात. दरम्यान RMC प्लांट संदर्भात पुण्याच्या महापौर मंजुषा नागपूर यांनी कारवाईचा इशारा दिलाय. आता आपण जे कन्स्ट्रक्शन साईट्स आहेत तिथे लो कॉस्ट सेन्सर्स बसवायला सांगितलेत सगळ्यांना. RMC प्लांटबद्दल आपण काही पॉलिसीज केल्या पाहिजेत. पुणे महानगरपालिका म्हणून एक विशिष्ट बैठक लावून RMC प्लांट होल्डर्स जे आहेत, ओनर्स आहेत, त्यांना बोलवून त्यांच्या काही अडचणी आहेत किंवा त्यांच्याकडनं कुठले नियम पाळले जात नाहीत, अशा सगळ्यांची एक बैठक घेऊन त्यावरती विचार केला गेला पाहिजे आणि एक पॉलिसी डिफाईन केली पाहिजे. आपण ज्या काही सूचना केल्या आहेत की प्रदूषण कमी करण्यासाठी त्यांनी कोणते कोणते उपाय करायचे, ते जर त्यांनी केले नसतील, आवश्यक असेल तर कारवाईसुद्धा होईल. जागतिक आरोग्य संघटनेच्या संशोधनानुसार जगभरात 70 लाख मृत्यू प्रदूषणामुळे होतात. अशावेळी प्रदूषणामुळे पुण्यात होणाऱ्या मृत्यूदराचा वाटाही कमी नाहीये. त्यामुळे प्रदूषणाकडे प्रशासनासह नागरिकांनी गांभीर्यानं लक्ष द्यायला हवं. आरोग्याचा हा डेथ रिपोर्ट डोळे उघडणारा ठरायला हवा. अन्यथा भविष्यात पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांचा श्वास आणखी गुदमरल्याशिवाय राहणार नाही. सचिन जाधवसह सागर आव्हाड, साम TV न्यूज, पुणे.